तो बनके जोरदार तालियां। तो दूसरे जो है हमारे सिंगर भारत साहब सरोदे कौन से आए हैं, उनका एक ग्रुप है, वो भी लगभग 30-40 साल से इस संगीत क्षेत्र में कार्यरत है। मुकेश जी की आवाज बहुत सुंदर निकालते हैं, उनका एक गीत हम सुनेंगे। जोरदार तालियां भारत सर। और जो हमारी सिस्टर है हमारी वैशाली जी स्वामी मैडम, जो काम करती है जैंट्स ग्रुप चेयरमैन, एज अ चेयरमैन जैंट्स ग्रुप ऑफ बारामती सहेली की ओर से, तो बहुत सारे सोशल वर्क यहाँ करके है, उनको भी मैं यहाँ आमंत्रित करता हूँ। वैशाली जी स्वामी का जोरदार ताली से स्वागत कीजिए। और हमारे कुछ दोस्त भी है इधर, तैनूर भाई कृपया मंच पर आइए। तैनूर भाई आइए, जो सीनियर जर्नलिस्ट है, भाई साहब आइए, हमारे भाई इधर बैठे हैं सामने, आइए। तो आप सभी की ओर से और हमारी ओर से हम उनका सम्मान करेंगे। और मैं हमारे ग्रुप के डायरेक्टर अनिल सर, मोहन सर और सारे साथियों को भी यहाँ आमंत्रित करता हूँ। हमारे सिंगर्स को सिंगर्स हैं, उनको भी मैं यहाँ मंच पे बुलाता हूँ और उनका सम्मान करने के लिए हम यहाँ आए हैं। और उसके तुरंत बाद हम नितिन भाई का अकॉर्डिंग प्ले सुनेंगे और भारत सर का गाना भी सुनेंगे। तो प्लीज़ अनिल सर, हमारे को सिंगर्स सर, काकड़े सर, सलीम भाई, शुभांगी जी और सब आइए। हमारी ओर से हम इनका सम्मान करेंगे। और गाँव से यहाँ खास आए हैं सम्मान के लिए संतोष माने सर, प्रवीण कांबळे सर, मोजेस पॉल सर, अध्यक्ष मदर तेरेसा बैंड, विजय पवार सिंगर, रवि शिंदे, रेलवे रिटायर्ड ड्राइवर सुधीर जी वाघमारे, जो एडवोकेट थे, महेंद्र कुमार शुभारी, सामाजिक कार्यकर्ता युवराज जी, रणसिंह सिंगर है, सूरज को सिंगर है, सुरेंद्र हीरे और भारत सरोदे साहब के साथ आए। उनके दोस्त को हम आज सम्मान कर रहे हैं। तो मैं पहले यहाँ सम्मान करने के लिए हमारे कोऑर्डिनेटर और डायरेक्टर अनिल सर, आप नितिन भाई का सम्मान कीजिए। हमारा एक ट्रॉफी है, शाल ट्रॉफी और एक गुलाब पुष्प देकर हम उनका सम्मान करेंगे। जोरदार तालियां उनके लिए। जोरदार तालियां नितिन भाई के लिए। और धन्यवाद सर। हमारे दूसरे अतिथि है भारत सर का भी सम्मान हम करेंगे। हमारे सीनियर सलीम भाई को मैं आमंत्रित करता हूँ, तैनूर भाई को आमंत्रित करता हूँ, हमारे भाई साहब को आमंत्रित करता हूँ, इनका सम्मान कीजिए। इधर जोरदार तालियां भारत सर। खास हमारे इंडिया संगीत के पुजारी है, संगीत के उपासक हैं, और आप सब यहाँ बैठे हुए, आप सभी का तहे दिल से शुक्रिया कि ऐसा काम होना चाहिए, ऐसे जो लोग हैं उनका सम्मान होना चाहिए। शुक्रिया शुक्रिया भारत जी। और हमारी वैशाली जी का सम्मान, हमारे ग्रुप के सब लेडीज सिंगर्स है, उनको मैं आमंत्रित करता हूँ, उनका सम्मान शाल और ट्रॉफी देकर कीजिए। और हमारे रिक्वेस्ट पे, विनती पे ये लोग इधर आए और उपस्थिति दर्शाई, इसलिए हम उनका आभारी हैं। थैंक यू मैडम। और आप सब इधर आए, इसलिए हम हमारी ग्रुप की ओर से आप सभी का शुक्रिया अदा करते हैं। और मैं नितिन भाई को एक रिक्वेस्ट करता हूँ, एक दो शब्द आप कुछ कहना चाहेंगे तो। मराठीत बोलेल चालेल. खरं तर मला आज एक वेगळाच आनंद का मिळतो. आत्ताच दीपकने सांगितल्याप्रमाणे मी गेली सुमारे 50 वर्षापेक्षा जास्त मी या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. अनेक मोठ्या लोकांबरोबर काम करायचं मला सौभाग्य मिळालं, सगळं बरोबर आहे. पण माझ्याबरोबरचे जे त्यावेळेचे सहकारी होते ते आज कोणीही हयात नाही. काही नावं घेता येतील, मुबारकभाई पठाण, रज्जाक, इक्बाल पठाण, बरेचसे असे सिंगर्स, खूप चांगले सिंगर्स बारामतीत होऊन गेले. त्यांना जाऊनसुद्धा आता 30-30 वर्ष झालेली आहेत. पण त्यानंतर एक फार मोठा व्हॅक्यूम तयार झाला
माझी मनस्वी इच्छा होती की या फील्डमध्ये लोकांनी काम करावं, पण दुर्दैवाने तसं काही झालं नाही. पण आता दीपक, आपला मित्र तो समीर पठाण, हे लोक जे कार्य करतात आता, समीर पठाण, दीपक, ही सगळी टीम, मला मनस्वी आनंद होत आहे की खूप सुंदर आपल्याकडे चांगले चांगले कलाकार आहेत. पण थोडंसं असं झालेलं आहे बरं का, की थोडा आहे थोडी की जरूरत आहे. खूप तळमळ आहे यांना चांगलं गायची, पण थोडंसं कदाचित मेहनत म्हणेन मी किंवा रियाज अजून खूप गरज आहे. काही सिंगर्स मला आता स्पेशल सांगता येईल की या मॅडम नाव मला नाही सांगता येणार, किशोरी साधव मॅडम, मनस्वी आवडेल मला की त्यांनी ऐकली. आमच्याबरोबर यांनी मागे एक माझ्या शोमध्ये गायलं होतं थोडंसं. मी एक मुख्तार शहाचा शो घेतला होता बारामतीमध्ये. पण या लोकांना थोडीशी रियाजाची, मेहनतीची निश्चित गरज आहे. निश्चितपणे याच्यापेक्षा खूप चांगलं करू शकतो तुम्ही. तुमच्याकडे ते टॅलेंट आहे. काही जण अनफॉर्च्युनेटली स्किल्समध्ये थोडी गडबड होते. हे का होतं तर रियाज नाही. आणि माझा असं तुम्हाला प्रामाणिक विनंती आहे की तुम्ही शक्यतो इन्स्ट्रुमेंट्स बरोबर लाईव्ह, साधी पेटी असू दे, ती तुमचे सूर पक्की करेल. तुम्ही अशी मेहनत केली तर निश्चितपणे, आता केदारी असं कोणी राहुल, तर मला शॉक बसला हा माणूस. मी त्याच्याकडे तिकीटं घ्यायचो नाही तुमची मुंबईला, आणि तेव्हा आमची ओळख झाली. पण मला ते म्हणायचे सुद्धा मला आवड आहे वगैरे, पण तो काय एवढा मुरलेला असेल मला खरंच वाटलं नव्हतं की एक चांगला कलाकार बारामतीला मिळाला. पण या सगळ्यांना खरोखरच मेहनतीची गरज आहे. माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढू नका प्लीज कोणी, पण मला जे जाणवलं ते मी सांगितलं. आणि दीपक, तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही हा उपक्रम करताय, एवढी मेहनत करताय. कांबळे साहेब आहेत, रणजीव साहेब आहेत, या लोकांची मेहनत खरंच रंग आणेल आणि चांगले कलाकार बारामतीतून निश्चित प्रोफेशनल लेवलला जाते, मला खात्री आहे. आणि मला इथं बोलवल्याबद्दल दीपक, तुमची सगळी टीम, रणजीव साहेब, कांबळे साहेब, तुमचा मी आभारी आहे. आणि आता दीपकच्या म्हणून मी एकदम गाणी वाजवून दाखवेल तुम्हाला. अकॉर्डियन हे वाद्य आजकाल लाईव्ह बघायला मिळत नाही, कारण ते तसं खूप कठीण विषय आहे तो. मी जेव्हा गळ्यात अकॉर्डियन घालेन तेव्हा तुम्हाला 2 मिनिटात त्याची माहिती सांगेन. आणि आजकाल लोकांना खूप थोड्या काळात हिरो व्हायचं असतं. म्हणजे कोणी आलं शिकायला तर त्याला कीबोर्ड शिकायचा असतो. पुष्कळ पालक माझ्याकडे मुलांना घेऊन येतात आणि म्हणतात मे जूनला सुट्टी आहे, पोराला 2 महिने काहीतरी शिकवा. असं काही शिकता येतं. अतिशय मेहनत, तपश्चर्या लागते या गोष्टीला. आणि ह्या सगळ्या सिंगर्सने हे लक्षात ठेवावं. आणि ही मेहनत करायची तयारी असली तर निश्चित तुम्हाला तो सोन्याचा कळस काढता येईल 100%. माझी खात्री आहे. चल, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपलं मोलाचं मार्गदर्शन आणि आपले निश्चित आम्ही त्या गोष्टींची अंमलबजावणी करू. या ठिकाणी आपल्या बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष, संगीत प्रेमी, ॲक्च्युली संगीतकवी इम्तियाजबाई येत आहेत. कृपया सर प्लीज या 1 मिनिट स्टेजवरती आपल्या ग्रुपतर्फे इम्तियाजबाईंचा आपण सन्मान करूया. हा आमचा मित्र, माझा लहानपणीचा वर्गमित्र आहे. हा एक बारामतीतला असा सुपुत्र आहे की त्याला संगीताची प्रचंड आवड असल्यामुळे त्याने अनेक वर्षी काही शोज अरेंज केलेले आहेत. माझा एक अतिशय जवळचा मित्र मागच्या वर्षी गेला, इक्बाल दरबार, प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट आणि रफीची गाणी म्हणणारे इक्बाल दरबार वयाच्या 76व्या वर्षी गेले मागच्या वर्षी. त्यांचे अनेक शो इंडियाजने अरेंज केलेले आहेत. त्याच्यामुळे खूप पुष्कळ कलाकार बारामतीला ऐकायला मिळाले. मी त्याचाही आभारी आहे. असे लोक तुम्ही मागं राहायचं, ज्यांना सपोर्ट करायचं गरज. थँक्यू. थँक्यू. आता आपण नितीनबाईंचं अकॉर्डियन प्ले आणि भारतदादांचं पण गाणं ऐकणार. भारतदादा, तुम्ही बोलू शकता 2 मिनिट? खरं तर मी आज खूप भारावून गेलो नाही, कारण एवढे नितीन जोशी सरांबरोबर माझा सत्कार होतोय. आणि नितीन जोशींचे जी ॲक्रोडिन वाजवणं, आज आपल्याला माहिती आहे की मुख्तार शाह
हे प्रसिद्ध म्हणजे फॉरेनला ह्याला त्याला जाऊन ते प्रोग्राम करतात आणि त्यांच्या प्रोग्राममध्ये नितीन जोशी सर वाजवतात आणि आम्ही अभिमानानं त्यांचे ती संगीत ऐकतो, त्यांचे मुख्तार शाहचे गाणे ऐकतो आणि मला खूप आनंद वाटतोय की आज मला ह्या सत्कारासाठी आमंत्रित केलं. आपण आमचे कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे रदवे सर आणि त्याचप्रमाणे महामुनी सर यांनी मला 4-5 गेल्या हप्त्यामध्ये फोन केला होता की सरोदे साहेब तुमचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर मी म्हटलं माझी एवढी मोठी कामगिरी आहे, माझा सत्कार करणे आहे का? आणि मी खरोखरच त्यांना सांगितलं की ठीक आहे मी येतो. आणि त्यांनी मला एवढं पण सांगितलं की तुम्हाला किशोर कुमारचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला मुकेशचं गाणं गावं लागणार आहे. तर मी म्हटलं ठीक आहे गातो म्हटलं. आणि मी तुम्हाला सांगतो की मी 2011ला ज्यावेळेस मी मुकेशचं गाणं गायलं त्यावेळेस मला दौंडमध्ये व्हॉइस ऑफ मुकेश म्हणून ओळखायला लागले लोक. कारण का माहिती का की ज्यावेळेस मी पहिल्यांदा दौंडमध्ये आमचे मार्गदर्शक शाकीरबाई शेख ह्यांच्या स्टेजवर लाईव्ह प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राममध्ये मी दौंडमध्ये गात असताना त्यांनी मला एका गाण्याचा चान्स दिला आणि ते गाण्याची रेसल करण्यासाठी मी पुण्याला गेलो दौंडवरून, एक गाण्याची रेसल. आणि मला पहिल्यांदा मी जे मोठमोठे आर्टिस्ट आले होते त्या ठिकाणी कीबोर्डवर, म्हणजे आसिफभाई खान वगैरे आपण सर्वांना ओळखत असतात कदाचित. आसिफ खान म्हणजे बरेचसे मोठे, राधिका आत्रे, देशपांडे मॅडम, सर्व मोठमोठे आर्टिस्ट आले आणि त्यांच्यासमोर त्यांनी शाकीरबाईंनी माझी ओळख करून दिली की दौंडचे भारत सोडले त्यांना एक गाण्याला आपल्याला चांस द्यायचा आहे. तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की शाकीरबाई देखो ये प्रोग्राम बहुत बड़ा होने वाला है, अगर चांस देगा, अगर फेल होएगी तो ये प्रोग्राम हमारी इज्जत जाएगी. तो शाकीरबाई म्हणले की तुम्ही फक्त त्यांचा आवाज चेक करा. त्यावेळेस त्यांनी आवाज चेक केला आणि मला त्यांनी इतकी साथ दिली. त्यावेळेस आवाज चेक केल्यानंतर स्वतः तेच म्हणायला लागले की तुम गा सकते, बिंदास गा सकते, हम तुम्हारे साथ आहे. आणि त्यावेळेस मी गायलं पहिल्यांदा 2011ला मुक्ती चित्रपटातलं गीत गायलं होतं आणि आज मला तेच गाणे या ठिकाणी स्वामी चांदणी रात्री गायला सांगणार आहे. मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आमचे दौंडचे सिंगर संतोष माने, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आमचे तिकीट मास्तर कंगळे साहेब आहेत, प्रवीण कंगळे, ते सुद्धा माझ्याबरोबर आलेले. त्याचबरोबर आमचे मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेचे मोजेस पॉल आहेत, आयरे साहेब आहेत, पवारजी आहेत, परत आमचे भरपूर कार्यकर्ते आहेत. तर या ठिकाणी आमचे या ठिकाणी आपले काही साबळे साहेब आहेत, ते आमच्या जवळला येतच असतात, त्यांचं मी आभार मानतो मी. आणि मला वाटतं की आपल्या या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम घडवला. असाच कार्यक्रम मला वाटते भविष्यामध्ये झाला पाहिजे आणि होईलच. परंतु आपल्या टीमचं मी खऱ्या अर्थानं खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो की अशा एकदम इतका सिस्टमॅटिक कार्यक्रम आणि खरोखरच मनापासून धन्यवाद. थँक्यू. मॅडमला मी विनंती करतो त्यांनी. नमस्कार. पहिल्यांदा आयोजकांचे मी फार फार धन्यवाद समजते की त्यांनी आम्हाला हा सन्मान दिला आणि दोषी सरांबरोबर हा मला ॲवॉर्ड मिळतो हे मला फार भाग्य समजते. मागेही त्यांच्याबरोबर मी एकदा काम केलेलं आहे. भक्ती मंडळ सर आठवत असेल, आपण स्पर्धा घेतल्या होत्या त्यावेळेला मी रुपेरी बाळूत गाणं म्हटलं होतं. सर मला मदतीला होते, तर त्यावेळेला माझा 2रा नंबर आला होता. आणि त्यांच्याबरोबर काम करायचं भाग्य म्हणजे खरंच करावं, त्यांच्याबरोबर काम करायची म्हणजे संधी आली तर नक्कीच घ्यावी. जास्त काही बोलत नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडम गातात हे मला आज कळलेलं आहे. नेक्स्ट टाईम नक्की ते आपल्या ग्रुपमध्ये येतील अशा आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि 1-2च मिनटं एक प्रेससाठी फोटोच्या पोस्टसाठी सगळेजण लाईनमध्ये उभं राहा. आपण एक फोटो घेऊया आणि लगेचच नितीन बाईंचं वादन आणि लगेचच सरोदे साहेबांचं गीत आपण ऐकणार आहोत.